येथे आलेले सर्व मान्यवर, सन्माननीय अतिथी, गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज माझ्या आईचा रिटायरमेंट आणि सत्कार समारंभ आहे. मी माझ्या लहानपणापासून माझ्या आजीला म्हणजेच तुमच्या आवडत्या जयेश पाटील मॅडमांना आईच असे म्हणते आणि डॉक्टर योगिता म्हणजे माझी मम्मी. असे म्हणतात, आई ही आद्य गुरु असते. त्याचप्रमाणे ही माझी आई स्वतः शाळेतून कितीही थकून भागून आली तरीही मला जवळ घेते, माझ्या अभ्यासाची व शाळेची विचारपूस करते. वेळेप्रसंगी माझ्या चांगल्यासाठी वळण व्यवस्थित लागावे म्हणून रागवते. पण मला माहिती आहे की माझ्या आईसाठी मी सर्वस्व आहे. त्यामुळे अशीच आधी येथे उपस्थित सर्वांना मिळावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझ्या आईला वाचनाची खूप आवड आहे, त्यामुळे मलाही वाचन खूप आवडते. आता माझी आई रिटायर होत आहे, त्यामुळे आता माझी खेर नाही. माझ्या मागे लागून ती आता खूप अभ्यास घेईल. पण शेवटी एवढंच सांगते, माझ्या वाटेला ती एवढा जास्त वेळ येणार असेल तर ती रिटायर झालेली मला आवडेल. आणि मला तुम्हाला एक म्हणावेसे आहे, पप्पा रागवले तर आजी वाचवते, मम्मी रागवली तर आजीच वाचवते. अशी माझी आजी माझं सुंदर जग सजवते. माझ्या आईचा इतिहास हा विषय आहे. हा विषय खूप अवघड आहे असे मी ऐकले आहे आणि बऱ्याच मुलांना हा विषय अवघड जातो असे पण मी ऐकले आहे. पण आईचे काही विद्यार्थी भेटायला येतात, त्यांच्या तोंडून मी नेहमी एकच वाक्य नेहमी ऐकत राहते, मॅडम, इतिहासासारख्या विषयात वाचनाची व अभ्यासाची गोडी फक्त तुमच्यामुळे लागली. यू आर द बेस्ट टीचर फॉर द हिस्ट्री सब्जेक्ट. हे ऐकल्यावर मला खूप आनंद होतो आणि मला एक म्हणावेसे वाटते की दादी जी की आँखों ने मुझको दुनिया देखना सिखाया है, दादी जी की आँखों ने मुझको दुनिया देखना सिखाया है, दादी जी के हाथों ने मुझको लड़ना सिखाया है और दादी जी की बातों ने मुझको किसी के दिल को समझना सिखाया है. आपण माझ्या आईचा सत्कार ठेवला, एवढा छान सेंड ऑफ आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.